नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. मित्रांनो, 17,727 पदांची मेगा भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो सरकारी नोकरी असणार आहे, परमनंट जॉब तुम्हाला असणार आहे. 17,027 जागा ज्या आहेत मित्रांनो भरल्या जात आहेत. याच्यामध्ये SC ST EWS असेल, PWD असेल, ESM असेल आणि OBC कॅन्डिडेट असतील, अशा सर्वांसाठी वॅकेन्सी असणार आहेत. मित्रांनो, स्टेट वाईज किंवा झोन वाईज वॅकेन्सी आल्या तर तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. आत्ता सध्या मित्रांनो या ठिकाणी त्यांनी आकडा दिलेला आहे, 17,727 जागा या ठिकाणी असणार आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायसाठी फीस देखील खूप कमी आहे. जर तुम्ही वुमेन कॅन्डिडेट आहात, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर फक्त ₹0 फीज आहे तुम्हाला. आणि जरी तुम्ही ओपन आणि OBC कॅन्डिडेट आहात तरी देखील फक्त ₹100 फीस तुम्हाला ठेवलेली आहे. फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा मित्रांनो आणि एक्झामसाठी तुम्हाला जायचं आहे. या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सर्व माहिती मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला जाता जाता नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशा सर्व अपडेट पाहण्यासाठी. तर बघा मित्रांनो, फीज अत्यंत कमी आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकता. 17,727 टोटल वॅकेन्सी भरल्या जात आहेत. याच्यासाठी मित्रांनो सर्व जागा ज्या भरल्या जात आहेत त्या फक्त बॅचलर डिग्रीवरती भरल्या जात आहेत. म्हणजे तुमचे कुठलीही शाखेची पदवी झालेली आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये फायनल इयरचे तुम्ही कॅन्डिडेट आहात ग्रॅज्युएशनच्या तरी देखील अप्लाय करू शकतात. मात्र 1/8/2024 पूर्वी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो अजून अशा 2 पोस्ट आहेत ज्या की स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरची ज्या पोस्ट आहेत त्यांना बॅचलर डिग्रीमध्ये स्टॅटिक्स असणं गरजेचं आहे. बाकी ज्या पोस्ट भरल्या जातात मित्रांनो या ठिकाणी पहा, ही पोस्टची यादी आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, त्यानंतर सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे. हे सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट पोस्ट भरली जाते. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ग्रुप C ची पोस्ट आहे मित्रांनो. 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे आणि वयामध्ये मित्रांनो तुम्हाला सूट देखील या ठिकाणी असणार आहे. जसं की SC ST साठी मित्रांनो 5 वर्ष सूट आहे, OBC साठी 3 वर्ष सूट आहे, PWD ला 10 ते 15 वर्षापर्यंत सूट आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, टॅक्स असिस्टंट असेल, सब इन्स्पेक्टर असेल, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अंतर्गत ही पद भरलं जात आहे. काही पदं अशी आहेत मित्रांनो त्यांना फिजिकल असेल, जी इन्स्पेक्टरची पद आहेत त्यांना फिजिकल असेल. तर अशी जी पद आहेत मित्रांनो जसं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट यांना फक्त ग्रॅज्युएशनवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो अप्पर डिव्हिजन क्लार्क, सिनियर सेक्रेटरी असिस्टंट ही जी पदं भरली जात आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे जे ऑफिस आहेत, मिनिस्ट्रीज जी आहेत तिथं मित्रांनो ग्रुप C च्या गटकच्या ह्या पोस्ट असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच मित्रांनो भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये देखील पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंटची ह्या पदांची पदभरती केली जाते. आता ग्रुप C ची काही पदं अशी आहेत मित्रांनो त्यांना 25,000 ते 81,100 पेमेंट आहे, प्लस 7व्या वेतन आयोगानुसार सर्व तुम्हाला भत्ते वगैरे शासनाचे याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो अजून बाकीच्या पोस्ट आहेत जसं की अकाउंटंटच्या पोस्ट आहेत, ऑडिटरच्या पोस्ट आहेत, ऑफिस अंडर CANAG, त्यानंतर सेंट्रल जनरल ऑफ अकाउंट्स याच्यामध्ये पोस्ट भरले जात आहेत. त्याच्यानंतर पहा सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहेत मित्रांनो. NIA मध्ये देखील पोस्ट आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये तुम्ही जाऊ शकताय. ग्रुप B ची डायरेक्टली पोस्ट भरली जाते. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये देखील जागा आहेत मित्रांनो. इंटेलिजन्स ऑफिसरच्या पोस्ट आहेत, एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची पोस्ट आहे मित्रांनो. त्यानंतर पहा जसं की असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट जे आहे रेव्हेन्यूचं मित्रांनो तिथं तुम्ही जाऊ शकताय. त्याचबरोबर मित्रांनो असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या भरपूर साऱ्या अशा पोस्ट आहेत ज्या की मित्रांनो मिनिस्ट्री या ठिकाणी वेगवेगळे जे आहेत किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे तिथे ही पदं भरली जात आहेत. त्यानंतर सेंट्रल सेक्रेटरीट सर्व्हिसचे पद आहे. त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोचे पद आहेत, रेल्वेमध्ये पद आहेत मित्रांनो, एक्सटर्नल अफेअर्समध्ये पद आहेत. असे वेगवेगळे जेवढे पण सेंट्रलचे डिपार्टमेंट आहेत तिथं ह्या जागा भरल्या जात आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ग्रुप B आणि ह्या C च्या पोस्ट आहेत जे की वेगवेगळे मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा स्टॅट्युटरी बॉडीज आहेत, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, इंडियाची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय. तर मित्रांनो ही पदभरती फक्त स्टाफ सिलेक्शन कमिशन या ठिकाणी कंडक्ट करत आहे. कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024 असं या भरतीचं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आजपासून एक्झाम चालू होते, फॉर्म भरायला सुरुवात होते मित्रांनो. 24 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबरमध्ये तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एक्झाम होणार आहे, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे मित्रांनो डिपार्टमेंट आहेत तिथं तुमचं पोस्टिंग असणार आहे. वयोमर्यादा तुम्हाला ऑलरेडी सांगितले, पोस्ट वाईज या ठिकाणी वयोमर्यादा आहे. एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला दिलं गेलेलं आहे. ह्या जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन अर्ज करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. आता मग मित्रांनो याची एक्झाम कशी होईल? एक्झामच्या अगोदर तुमचे महाराष्ट्रामध्ये एक्झाम देखील असणार आहे, सेंटर्स देखील असतील जसं की अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे,
जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचं एक्झाम मित्रांनो असणार आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. कशी एक्झाम होणार आहे? स्कीम ऑफ एक्झामिनेशन जर बघितली 2 टेअरमध्ये एक्झाम होईल मित्रांनो. टियर 1 एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग विचारलं जाईल. 25 क्वेश्चन 50 मार्काला. 1 तासाचा वेळ असेल. जनरल अवेअरनेस असेल, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, इंग्लिश लँग्वेजबद्दलचे प्रश्न असतील. तर हे 100 प्रश्न मित्रांनो 200 मार्कासाठी असेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ टाईप क्वेश्चन्स असतील. इंग्लिश आणि हिंदी फक्त लँग्वेज असेल. इथं मराठी लँग्वेज रिजनल लँग्वेजचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. 0.50 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील तुमची या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो टियर 2 एक्झामिनेशन तुमची कंडक्ट केली जाईल, ज्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतील, सेशन्स असतील. 2 तास 15 मिनिटाचा या ठिकाणी वेळ तुम्हाला असणार आहे, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटी, त्यानंतर रिजनिंग आणि जनरल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर पहा इंग्लिश लँग्वेजवरती प्रश्न आहेत, जनरल अवेअरनेसवरती प्रश्न आहेत आणि कॉम्प्युटर नॉलेजवरती, कॉम्प्युटर मॉडेलवरती प्रश्न असतील. त्यानंतर मित्रांनो काही पदांसाठी जर टायपिंग टेस्ट घ्यावी लागली तर ती टायपिंग टेस्ट देखील 15 मिनिटाची या ठिकाणी घेतली जाईल. तर अशा पद्धतीचा हा मित्रांनो सिलेबस असणार आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ह्या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा मित्रांनो ssc.gov.in या वेब संकेतस्थळावरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, लाईक करा व चॅनलला पुढील सर्व अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा.